तर नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान शेती आणि कोथिंबीर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ काय टाकलं नाही, काम असल्यामुळे जरा व्हिडिओ टाकणं झालं नाही मला। तर बरेच शेतकरी मला फोन करून विचारलं होतं की सध्या या एप्रिल महिन्यामध्ये कोथिंबीर पेरावी का नाही, भाव येईल का नाही, बी कोणतं वापरायचं, हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या शेतकऱ्यासमोर आहे की बाबा बी कोणतं वापरायचं उन्हाळ्याच्या या कडक तापमानामध्ये। तर त्यांना एकच सांगायचं आहे की जे ती पुण्यामधलं जे आहे तुमच्या इकडलं जे कुटुंबी माझा व्हिडिओ बघत असतील त्या शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की त्यांचं तुमच्याजवळ जे बी असेल तर ते त्यांना खात्रीपूर्वक बी घेऊन विचारपूस करून त्यांची गॅरंटी घेऊन तरच बी ते पेरा, नाहीतर पेरायचं म्हणून पेरून त्याचे पैसे वगैरे काय वाया जातील असं काही करू नका तुम्हाला। म्हणजे कसं आहे, आधीच आपल्या शेतकऱ्यांना कशालाच भाव नाही, परत तुम्ही खर्च करायचा आणि ते बी उगवलं नाही उगवलं त्याला कोण जबाबदार राहणार। त्याच्यामुळं तुम्ही जिथून पण बी घ्याचाल तिथून त्या बियाची गॅरंटी घ्या 40 दिवसापर्यंत, तरच ती बी घ्या। हे बघू शकता आपल्या इकडे हे आता सध्या मी ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहे हे सध्या 19 दिवसाचा प्लॉट झालेला आहे। गावरान कास्ती बियाणं हा पेरलेला आहे। हे बघू शकता की त्या अर्धा एकराला सुद्धा थोडं कमी रान आहे, तरी आपण एवढे याच्यात 23 किलो बियाणं पेरलेलं आहे। अर्धा एकराला 40 किंवा 45 किलो बियाणं तुम्ही पेरू शकता। तुम्ही जेवढी दाट कोथिंबीर करचाल तेवढी तुमच्यासाठी योग्य ठरेल आणि जेवढा माल जास्त असेल तेवढे पैसे सुद्धा जास्त होतील। तर हे बघू शकता, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोथिंबीर कशी उगवली। हे बघू शकता, तुम्हाला जरा जवळून दाखवतो म्हणजे कळेल की किती दाट उगवलेली आहे किती नाही। बघा हे बघू शकता, कोथिंबीरीला उन्हाळ्यात पाणी नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं। हे बघू शकता मध्यभागी जैनचं स्प्रिंकलर हातरलेलं आहे या शेतकऱ्यांना आणि कडकडने पाणी जात नाही म्हणून रिन पाईप हातरलेला हे बघू शकता। मोठ्या स्प्रिंकलरवर सुद्धा कोथिंबीर खूप छान येते। हे बघू शकता, पाणी गेलं नसल्यामुळे असा प्रॉब्लेम होतो उन्हाळ्यामध्ये। परत त्यानं रिन पाईप हातरलाय। आता या रिन पाईप हातरून सुद्धा काहीच फायदा नाही, कारण की आता हिकली कोथिंबीर बघा खुरपायला आली आणि इकडे उगवलीच नाही अजून। त्याच्यामुळं तुम्ही जेवढं होईल तेवढं एकदाच सगळ्या कोथिंबीरीला पाणी देत जावा। बरेच शेतकरी कोथिंबीरीला तणनाशक फवारालेत। तुम्हाला एकच सांगणं आहे की 95-96% कोथिंबीरीला तणनाशक फवारत नाहीत। मजूर लावून कोथिंबीर खुरपून घ्यायची असती। तर अजून बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्ही कोथिंबीर पाटानं पाणी दिलं तर जमल का, मोठ्या स्प्रिंकलरवर पाणी दिलं तर जमल का, परत ठिबकनं पाणी दिलं तर जमल का। तर मोठ्या स्प्रिंकलरनं तुम्ही पाणी दिलं तर जमन, पण पाटानं पाणी वगैरे देऊन तुमची कोथिंबीर येणार नाही। पाटानं पाणी जर दिलं तर कोथिंबीर जळती, त्याच्यामुळं पाटानं पाणी कुणीही देऊ नका। शक्यतो जास्तीत जास्त स्प्रिंकलर नसेल तर रिन पाईपाचा फक्त वापर करा तुम्ही कोथिंबीरीला। पाटानं पाणी कुणीही देऊ नका। हे बघू शकता मोठ्या स्प्रिंकलरवर आहे तरी कोथिंबीर कशी आहे। कोथिंबीरीचे आपण नियोजन केलं पाहिजे उन्हाळ्यात, तरच कोथिंबीरीचे पैसे होतात। नाहीतर उगं पेरायचं आणि मोटर चालू करायची, स्प्रिंकलर चालूच रातभर एकाच ठिकाणी, असं काही करू नका। मग ती पेरूच नका, पैसे तरी तुमचे वाया जाणार नाहीत। बरेच शेतकरी फोन करून विचारतात की बाबा पाटानं पाणी देऊ का, तर तसं काय करू नका शेतकरी बांधवांनो। रेन पाईपाचाच कोथिंबीरीला वापर करा आणि हे जशी दाट उगवली तशीच तुम्ही ही पेरा। जेवढी दाट पेरचाल तेवढी अत्यंत चांगली आणि एक नंबर अशी येईल। हे बघू शकता, एक पान पिवळं नाही, ना कुठं करपलं नाही, ना कुठं काय सुद्धा झालं नाही। पण हे जे उन्हाळा असल्यामुळं मोठं स्प्रिंकलर जोडलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावर थोडी थोडी माती चढलेली दिसत असेल। हे पण असं मोठ्या स्प्रिंकलरवर होतंय म्हणून तुम्ही जास्तीत जास्त रेन पाईपाचाच कोथिंबीरीला उन्हाळ्यात वापर करा। तर या कोथिंबीरीला आपण गावरान कास्ती हे बियाणं आणि 24-24-0 हा खत वापरलेला आहे। सध्या 19 दिवसाचा प्लॉट झालेला आहे, खुरपणीस आलेला आहे म्हणून पाणी बंद आहे। ते बघू शकता, काल 1 एकर आमच्या इथं 35 किंवा 40 हजार रुपयाच्या जवळपास किंमत ठरलेली आहे।
एवढं भाव कमी असताना सुद्धा या उन्हाळ्यामध्ये तेवढे पैसे झालेले आहेत. आता तुम्हाला 1 एकरामध्ये 35 किंवा 40 हजार तरी खूप झाले या सध्याच्या भावानुसार. 10-15 हजार रुपये जरी खर्च झाला तरी 20-25 हजार रुपये किंवा 20,000 शक्यतो नफा जास्तीत जास्त मिळू शकतो. रान रिकामा असल्यामुळं आपल्याला जास्त त्याच्याकडून काय अपेक्षा नाही, कारण की ती काय असं फिक्स भाव नाही आपला सोयाबीन आणि हरभऱ्यासारखा की बाबा तेवढा फिक्सच भाव. कवा येईल 1,00,000 रुपयाची बी होईल, कवा येईल 20,000ची बी होईल. त्याच्यामुळे तुम्ही कुणीही नाराज होऊ नका, करत राहा. जेव्हा भाव येईल तेव्हा चांगलीच गोष्ट आहे, नाही येईल त्याला ते कोणाच्याही हातात नाही. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा आवडला असेल. आणि बरेच शेतकरी आपलं व्हिडिओ बघत आहेत, खूप बघत आहेत, पण सबस्क्राईबर कोणीच करत नाही. सबस्क्राईब जर तुम्ही नाही केलं तर असे नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहिती तुम्हाला कशी भेटणार. त्याच्यामुळं जेवढे पण आपले व्हिडिओ बघतात त्यांचा मी मनापासून धन्यवाद. आणि जर कोणी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला कुणीही विसरायचं नाही. धन्यवाद.